हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे उज्ज्वला. हे चिव चिव करणाऱ्या काव्याची मी मम्मा आहे. आज काव्याच्या स्कूलचा सेकंड डे होता. मी काव्यासाठी छान काकडी घालून खिचडी केली होती. तिने ती खाल्ली. त्यानंतर मग तिने एक स्कूलचा युनिफॉर्म घातला आणि बाबा आणि मी आम्ही दोघेही तिला सोडायला चाललो होतो. तर तिला सायकल हवी होती. ती बोलली होती माझी सायकल कुठे आहे. तर बाबांनी बोलले की आपले हे 2 पायच आपली सायकल आहे, चल. मग आम्ही गेलो. बाबांचं दुसरं काम होतं, मग बाबा पुढे जाणार होते. मी म्हटलं आज सेकंड डे आहे तर तिच्याचबरोबर स्कूलच्या बाहेर थांबेल, म्हणून मग मी स्कूलच्या बाहेर थांबले होते. आणि मग आम्ही पुढे गेलो. बाबांना घ्यायला गाडी आली होती. मग आम्ही गाडीत बसलो आणि मग उतरलो स्कूलच्या इथे. ती बाबांना बोलत होती, बाबा तुम्ही पण चला माझ्याबरोबर स्कूलमध्ये, तुम्ही पण चला. तर बाबांना काम होतं, मग बाबा पुढे गेले. मग काव्या स्कूलमधून सुटल्यावरती तिचा डॅडा आला होता तिला न्यायला आणि इथे ती लपून बसली होती. आणि मग डॅडा आला. डॅडाला बोलत होती मला गार्डनला जायचं आहे म्हणून. तर एवढं ऊन लागत होतं 2 वाजता, कुठे गार्डनला जाणार. मग आम्ही तसेच घरी गेलो. घरी गेल्यानंतर मग संध्याकाळी बाहेर पडलो. डीमार्टला जायचं होतं, काय काव्याचा बड्डे होता. तर ते काही मुलांना रिटर्न्स गिफ्ट आणायचे होते म्हणून आम्ही डीमार्टला जायचं ठरवलं. डीमार्ट आमच्या इथून 5 मिनटं वॉकेबल आहे. तर मग ही चालत नव्हती म्हणून तिला चालवण्यासाठी मग ह्या दोघांनी रेस लावली की आम्ही दोघं पुढे जाणार, तू नाही येणार म्हणून. असं बघा पुढे बघा अजून ते तिघं पण एकत्र पळत आहेत. इतके मला आत्ता ते पाहून मस्त वाटतं, मजा येते, मला हसायला येतं आहे. आणि मग आम्ही चाललो आहे डीमार्टला जायचं आमचं कॅन्सल झालं. आमचं काम आम्हाला एक फोन आला. तर त्यांनी सांगितलं की आता डीमार्टला जाऊ नका, नंतर जावा, स्टेशनला या, आमचं काम आहे. मग आम्ही तिथून स्टेशनला गेलो. वाट बघत होतो. काव्याचा मामा येणार होता तिकडे, त्याचं काम होतं म्हणून. तर मग तिचं गळ्यातलं खराब झालं होतं. म्हटलं बड्डेच्या अगोदर ते नीट करून घेऊया. आणि मग ते त्यांनी ओवलं तिच्या गळ्यात. ॲक्च्युली ते चंद्राचं कोर घालायला सांगितले 5 वर्ष. मग ती बटवून घेतलं व्यवस्थित आणि मग तिला घातलं. ती जाम खुश झाली होती की ते खूप न्यू दिसत होतं म्हणून ती जाम खुश होती. आणि मग ते तिथून आम्ही निघालो दुसरं काम करायला. बाबांना आणि आजीला तिला गिफ्ट घ्यायचं होतं. मग ते बघितलं. तर तिला कॅरमच पाहिजे म्हणून ती चालू. तिला अजून कॅरम नीट खेळता पण येत नाही, पण तिला कॅरमच पाहिजे म्हणून ती जास्ती करत होती. मग बाबांनी फायनली तिला कॅरम गिफ्ट म्हणून घेतलं बड्डेसाठी. मग आम्ही तिथून मामूचं आमच्या काम होतं तिच्या, तर मग ते काम केलं. आणि मामा आणि आमची मामी बसले होते. आम्ही जरा पाणीपुरी वगैरे खाल्ली. आणि ती बोलत होती मला दाखव तू काय करते.